मी माझ्या डेप्युटी सीईओंना सहज विचारलं की हे कसे काय, हे अजून आलेले नाही आहेत. तर त्यांचा चेहरा असा एकदम थोडा गंभीर झाला. मलाही म्हणले की साहेब त्याच्यापासून थोडं बच के रहना. वरिष्ठ अधिकाऱ्यात जर दम असेल तर हे समोर बसून जो ज्युनियर अधिकारी या प्रकारची भाषा ऐकवतोय त्याला वरिष्ठ अधिकारी कसा पण सरळ करू शकतो, पण पुन्हा ते गट्स, तो दम. माझ्या हाताखाली ज्या पदावर काम करतात मला परफॉर्मन्स पाहिजे, मला उत्तम झालेलं काम मला उत्तम पाहिजे, तेवढं करा ह्या पदावर. आणि नाहीतर ॲक्च्युली मी बोललेलं वाक्य होतं, आय विल मेक युअर लाईफ मिझरेबल. मीटिंगमध्ये एकूण मिळून सूर उमटणं चालू झालं की नाहीच होणार आहे, आपलं उद्दिष्ट नाहीच होणार आहे. मी खूप तऱ्हांनी सांगून बऱ्या बोलांनी पूर्ण करा, नाही तर एकेकाकडे बघून घेईन ही शब्द वापरले मी. दुसऱ्या दिवशीची तर सागरची हेडलाईन होती की प्रशासकीय चाबूक कसा चालवायचा आम्हाला माहिती आहे, अविनाश धर्माधिकारी प्रशासक रत्नागिरी. गोविंदराव निकम म्हणाले, उठा सगळे आणि वा बाहेर. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत. त्यांनी परस्पर सामंजस्याने काम केलं तर अर्थातच विकासालाही गती येते आणि कामालाही आनंद येतो. प्रशासनातला एक संकेत आहे की नवा अधिकारी, विशेषतः IAS, जिल्ह्यामधल्या किंवा कोणत्याही ठिकाणच्या नव्या पदावर रुजू होतो, तर मग त्याची जी टीम म्हणावी, त्याच्याबरोबरचे किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या हाताखाली काम करणारे अधिकारी, वेगवेगळ्या ते शासकीय विभागांचे पण असतील, त्या विभागाच्या नात्याने ते त्या विभागाचे प्रमुख असतात, पण एक साधारण प्रशासनाची व्यवस्था, त्याला सिंगल चेन ऑफ कमांड असा व्यवस्थापन किंवा प्रशासनाच्या शास्त्रातला शब्द वापरता येईल. तर एक संकेत आहे की तिथला IAS अधिकारी हा जणू फर्स्ट अमंग इक्वल्सच आहेत सगळे, पण त्याच्याकडे त्या सगळ्याचं सुसूत्रीकरण असतं आणि तेही नीट व्हावं म्हणून नवा IAS अधिकारी रुजू झाला की त्याच्या हाताखाली काम करणारे सगळे तो रुजू झाल्यापासूनच्या 2-4 दिवसात त्याला भेटून जातात. म्हणायचं तर सरकारी शब्द एक कर्टसी व्हिजिट, एक सौजन्य भेट. आणि म्हणलं तर तो एकीकडे चांगला संकेत आहे. तो म्हणजे त्या निमित्ताने या IAS अधिकाऱ्याची सुद्धा सर्वांशी आणि सर्वांची त्या IAS अधिकाऱ्याची ओळख होते. समोर टेबलसमोर बसून गप्पा होतात, एकत्र चहा कॉफी होतं, सहज बोलता बोलता त्या संबंधित विभागाची कामं आणि त्यांचं जे कोऑर्डिनेशन, सुसूत्रीकरण असेल तर ते आपोआप होतं. प्रशासन एकूण राज्यघटना, कायदे, नियमानुसार चालतं आणि तरी त्याला जी गती येते ती नुसती औपचारिक कायदे, राज्यघटना, कलमं, नियम किंवा फायली तो बेस आहे. तरी वैयक्तिक संबंधांना महत्त्व आहे त्याच्यात आणि अनौपचारिक चॅनल्सच्या द्वारासुद्धा अनेकदा कामांना गती येऊ शकते. हा जो नवा अधिकारी रुजू झाला की येऊन त्याला भेटून जा. त्याला इंग्लिश शब्द आहे कॉलिंग ऑन, सौजन्य भेट, कॉलिंग ऑन अशी आहे. आता अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यातला गोडवा आणि त्यांनी त्याचा इगो, अहंकार त्याचा आणखी फुलायला नको, हे शील, चारित्र्य त्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं पाहिजे. मी रत्नागिरीला रुजू झालो आणि या संकेताप्रमाणे वेळोवेळी एकूण जिल्ह्यातल्या इतर विविध विभागांचे इत्यादी अधिकारी भेटून गेले. एक साधारण 4-5-6 दिवसांनी सहज माझ्या डेप्युटी सीईओशी बोलत होतो. सहज बोलताना लक्षात आलं की माझा जिल्हा परिषदेचा ऐन रत्नागिरीतलाच एक अधिकारी, तो मात्र अजूनपर्यंत भेटून गेलेला नाही.
म्हणून अर्थातच मी माझ्या डेप्युटी CEO सहज विचारलं की हे कसे काय, हे अजून आलेले नाही आहेत. तर त्यांचा चेहरा असा एकदम थोडा गंभीर झाला. मलाही म्हणले की साहेब त्याच्यापासून थोडं बच के रहना. अर्थातच काय रे, तर नाही, त्याचे हात वरपर्यंत पोचलेत. त्याचे खूप मोठे राजकीय कॉन्टॅक्ट्स आहेत आणि पार केवळ आमदार खासदार नाही तर मंत्र्यासंत्र्यांपर्यंत त्याची पोच आहे. मला माझ्या डेप्युटी CEOनी त्यावेळी घडलेला एक प्रसंग जो कोकण विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चर्चेला होता तो सांगितला. शासनामध्ये जे साधारण बदल्यांचं धोरण आहे त्यानुसार एका विशिष्ट ठिकाणी तुमची अमुक एक विशिष्ट वर्ष झाली की तिथून तुमची बदली व्हावी लागते. हा जो संबंधित अधिकारी तो ऐन रत्नागिरीतच 17 वर्ष होता. आणि मग विभागीय आयुक्तांनी ठरवलं होतं की विभागीय आयुक्तांकडे असलेले अधिकार वापरून कोकण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या काही एका समान नियमांच्या नुसार ते नियम सगळ्यांना लागू अशा सगळ्यांच्या बदल्या करायच्या. त्या यादीमध्ये हा संबंधित अधिकारी होता. विभागीय आयुक्तांनी त्याची बदलीची ऑर्डर काढली आणि रत्नागिरीतून कोकण विभागातच पण अन्यत्र कुठेतरी त्याची बदली झाली. तर हा अधिकारी जाऊन विभागीय आयुक्तांना भेटला. प्रशासकीय रचनेनुसार तो ज्युनियर ठरतो. हा अधिकारी IAS नाही, महाराष्ट्र स्टेट केडरमधला, पण तो आयुक्त जे वरिष्ठ IAS अधिकारी असतात त्यांना भेटला. आधी त्यांनी नम्रपणे त्यांना विनंती केली की माझी केलेली बदली रद्द करून मला रत्नागिरीतच ठेवा. विभागीय आयुक्तांनी सांगितलं नाही, सगळ्यांना एका नियमानुसार आहे. मग या प्रशासकीयदृष्ट्या ज्युनियर असलेल्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना ऐकवलं होतं की साहेब आपण वरिष्ठ आहात, आपल्याबद्दलचा आदर म्हणून आधी आपल्याला भेटायला आलो, आपण केलं तर बरं आहे, नाही तर मी वर्ण बदलून आणणारच आहे. मला तर वाटतं की वरिष्ठ अधिकाऱ्यात जर दम असेल तर हे समोर बसून जो ज्युनियर अधिकारी या प्रकारची भाषा ऐकवतोय त्याला वरिष्ठ अधिकारी कसा पण सरळ करू शकतो, पण पुन्हा ते गट्स, तो दम. मला हा जो प्रसंग सांगितला गेला ह्यात सांगितलं गेलं की ते जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी हे ऐकून घेतलं. ते म्हणाले तुम्हाला वर्ण काय करायचं ते करा, हे मी माझं इथे काम केलं आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातला हा माझ्या हाताखाली काम करणारा अधिकारी खरंच वर म्हणजे संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांकडेच, कारण त्यांची ओळख होती. आणि मग मंत्री महोदयांनी फोन करून विभागीय आयुक्तांना सांगितलं. मला तर वाटत राहतं की त्या फोनलाही विभागीय आयुक्तांनी नाही म्हणायला होतं. अगदीच सरकारी नियम आणि वर्तणुकीचे नियम यावर बोट ठेवायचं झालं तर बदलीमध्ये जर राजकीय दबाव आणला तर तो वर्तणुकीच्या नियमांचा भंग आहे. आणि मग विभागीय आयुक्तांनी खरी तर या अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी होती, ते करू शकत होते, पण तशी त्यांनी न करता मंत्री महोदयांचा फोन आल्यावर आपल्या आदेशामध्ये बदल केला आणि ह्या संबंधित अधिकाऱ्याला पुन्हा रत्नागिरीतच ठेवलं. याची मला माझ्या डेप्युटी CEOनी जाणीव करून दिली की साहेब त्याच्यापासून बच के रहना. दुसऱ्या दिवशी मी निरोप दिला की त्याला सांगा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेटायला बोलवलं आहे, 11 वाजता यायचं. त्यावेळेपर्यंत 11 म्हणजे 10:55 हे तसं प्रशासनात माहिती पण झालं होतं. आणि इतका नेमका निरोप म्हणजे तो आदेशच आहे ना, हुकूम आहे. तर तो अधिकारी आला. 11 म्हणजे 11ला मी त्याला माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये बोलवलं. कामाची माझी नॉर्मल पद्धत, कोणीही अधिकारी बरोबरीचे असोत, हाताखालचे सुद्धा असोत, एक बेसिक प्रेमानी मैत्रिणी खरं म्हणजे माणूस म्हणूनच्या समानतेने वागण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्याचा एक संकेत म्हणजे कोणीही भेटायला आला तुम्ही, बरोबरीचे किंवा हाताखालचे अधिकारी काय घेऊन बसलायत, सामान्य नागरिक भेटायला आला तर पहिलं काम आहे त्याला आदराने बसायला सांगा. उलटे सामान्य नागरिकाला जास्ती आदराने सांगायला पाहिजे, कारण देश नावाच्या प्रॉपर्टीचा मालक तो आहे, आपण त्याचे सेवक आहोत. माझा हसायचा संकेत की येणाऱ्याला मैत्रिणी आधी बसायला सांगणे, काय घेऊयात, चहा का कॉफी आवडेल, आणि मग ज्या मारायच्या त्या गप्पा. पण हा जो अधिकारी
जो मला मी रुजू झाल्यावर एक पुढचे 8-10 दिवस होऊन गेले होते, रत्नागिरीतच आहे आणि माझ्या थेट हाताखाली आहे, पण फिरकलाच नव्हता. म्हणून त्याला मी हुकूम देऊन बोलवून घेतलं होतं. त्याला मी त्या दिवशी बसायला सांगितलं नाही. आत आला, काहीतरी त्याला म्हणायचं आहे ते एक नमस्कार भेटल्यावर जे प्रशासकीय किंवा माणसाच्या माणूसपणाचे पण संकेत आहेत, तसं तो करेपर्यंतच मी त्याला सांगितलं की मी रुजू होऊन तर 8-10 दिवस होऊन गेले, तुम्ही काय भेटायला आले नव्हतात. आता मला जे घडलं आहे ते सगळं सांगण्यात आलेलं आहे. मी बोलवलं आहे वॉर्निंग द्यायला. मी त्या अधिकाऱ्याला उभं ठेवून सांगितलं की ते मला राजकीय आणि मंत्रिमहोदयांची ओळखी बेळखी सगळ्या कळल्या. तुमची बदली काही माझ्या हातात नाही आहे, पण माझ्या हाताखाली ज्या पदावर काम करतात मला परफॉर्मन्स पाहिजे. मला उत्तम झालेलं काम मला उत्तम पाहिजे, तेवढं करा ह्या पदावर. आणि नाहीतर ॲक्च्युली मी बोललेलं वाक्य होतं, आय विल मेक युअर लाईफ मिझरेबल, की मग हाल करीन. नाहीतर मी तेही मला, तू बेटा माझ्याशी पण तू पंगा घेऊ नको. आता हे शब्द बोलावे नाही, पण मी वाक्य हे बोललो होतो की अदरवाईज आय विल मेक युअर लाईफ मिझरेबल. त्याने ते सगळं ऐकून घेतलं, काही बोलला नाही. नंतरच्या दिवस, महिने, वर्षामध्ये हा संबंधित अधिकारी सर्वात चांगलं काम करणारा अधिकारी ठरला जिल्हा परिषदेतला. आणि स्वतःचं काम त्यांनी चांगलं, स्वतःचा परफॉर्मन्स चांगला, जे विकासाची उद्दिष्ट ठरलेली ती स्वतःची चांगली. आणि वेळोवेळी मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे नव्या योजना, नव्या संकल्पना, नवे पुढाकार, त्या सगळ्याच्या हा अधिकारी अतिशय उत्साहाने बरोबर उभा राहिला. म्हणण्याचा अर्थ आहे की काळाच्या ओघात उलट हा काम चांगलं करत असल्यामुळे माझ्याही विश्वासातला अधिकारी ठरला. आणि तशी एक अडचणीची वेळ आली, त्यावेळेला तर त्यांनी आउट ऑफ द वे, ठरलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊनसुद्धा काही चांगल्याच पॉझिटिव्ह गोष्टी केल्या. मी जिल्हा प्रशासनाला जी पहिल्या दिवशी रुजू होताना सांगितलं होतं की मला नंबर 1च्या खालचं काही खपत नाही, आपल्याला हे 91-92 हे वर्ष संपेल तेव्हा रत्नागिरी जिल्हा परिषद नंबर 1वर आपल्याला असायला पाहिजे, त्या दृष्टीने आत्तापासून कामाला लागायचं आहे. खरंचच जिल्हा परिषद त्या दृष्टीने कामालाही लागली. साक्षरता चळवळ करताना शिक्षकांना मी वचन दिलं होतं की माझ्या क्षमतेनुसार आणि माझ्या अधिकारात आहे तेवढं अशैक्षणिक कामं मी तुमच्यावर पडू देणार नाही, पण त्यानंतर तुम्ही साक्षरता आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उत्तम करणे ह्या कामामध्ये तुम्ही जीव समर्पणपूर्वक काम करायला पाहिजे. तसे खरंचच राज्यातले हजारोंच्या संख्येने शिक्षक आणि सर्व शिक्षक संघटनाही काम उत्तम करत होते. मग जो कामाचा आढावा घेतला जातो, मला काळ पुढे सरकायला लागला तसतसं जाणवायला लागलं की जिल्ह्याला हे जे कुटुंब नियोजनाचं उद्दिष्ट आखून दिलेलं असतं तिथे व्हायची ती समाधानकारक प्रगती होत नाही. आता हम दो हमारे दो, आणि अर्थातच जातपात धर्मपंथ निरपेक्षपणे हे सर्वांनी पाळलंच पाहिजे. आणि देशाची लोकसंख्या एका योग्य नियंत्रणात ठेवून मग त्या लोकसंख्येचा विकास, तेव्हा त्यामागे एक शास्त्र आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला की एकूण लोकसंख्या त्यातली ही जी विवाहित वयाच्या वयोमानातली लोकसंख्या म्हणजे ज्यांना अपत्य होणार, आणि तो सगळा रेशोन सगळं लक्षात घेऊन त्या जिल्ह्याला एक उद्दिष्ट आखून दिलं असतं. जसं उदाहरणार्थ आमच्याकरता समजा की 10,000 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या पाहिजेत जिल्हा पातळीला. मग काम करताना एक त्याची विभागणी होते तालुकानिहाय, आणि त्या प्रत्येक तालुक्यामध्ये अंतिमतः आरोग्य खात्याचं जे सगळ्यात तळावरचं संघटनात्मक व्यवस्था म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ते निहाय हे आकडे वाटून देऊन ठरतं की तुमच्याकडे 105 शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे, तुमच्याकडे 110 असं होत तो टोटल 10,000चा आकडा कसा क्रॉस करायचा. आणि मला महिन्यामागून महिने, मॉन्सूनही संपला, नोव्हेंबर सरकू लागला, डिसेंबर आता जानेवारी आला, म्हणजे आता तर उरले 2च महिने. कळत होतं की ह्या गतीने ह्या पद्धतीने झालं तर हे कुटुंब नियोजनाचं होणार नाही आहे. मी ज्याला एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणतो ती म्हणजे
हे लक्षात घेऊन एक बाजूला मला जिल्हा परिषद प्रशासन, माझे सहकारी डेप्युटी CEOज आणि विभागांचे प्रमुख ते सांगू लागले की आता सर इलाज नाही, उद्दिष्ट गाठायचं असेल तर शिक्षकांना उद्दिष्ट आखून दिली पाहिजेत की प्रत्येकी तुम्ही गावातनं 2 केसेस आणायच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत, तुम्ही 3. आणि मी पक्केपणाने सांगितलं की नाही, माझा शिक्षकांना एकदा शब्द आहे तो मी फिरवणार नाही. तर मी ज्याला आनंदाची गोष्ट म्हणतो ती म्हणजे जिल्ह्याची ही स्थिती पाहता केव्हा तरी असा जानेवारी संपत आला होता, आता उरले 2च महिने आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचं उद्दिष्ट गाठायला जे काम चालू होतं ते काही पूर्ण होईल अशी लक्षणं तर दिसत नव्हती. तर मला शिक्षक संघटना त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माझी वेळ मागून भेटले आणि म्हणाले की आता सर तुम्ही आम्हाला दिला होता शब्द, पण आपण सगळे ज्या तऱ्हेने काम करतो तर आता तुम्ही आम्हाला शस्त्रक्रियेची उद्दिष्ट आम्हाला दिलीत तरी आम्ही करू का, असं त्यांनी आपणहून विचारलं. आनंदाची गोष्ट आहे. प्रशासन हे जे टीमवर्क आहे आणि मूळच्या आतल्या प्रेरणेतून प्रशासनाला आकार येत असेल तर सहकारी हाताखालचे कसं सहकार्य करतात त्याचंसुद्धा एक खूप आनंददायक उदाहरण आहे. तरी मी त्यांना सांगितलं की नाही, एक म्हणजे माझा तुम्हाला शब्द आहे, दुसरं म्हणजे आरोग्य खात्याचं काम आहे, जिल्हा पातळीचे आरोग्य खात्याचे प्रमुख असतात, म्हणून मी जिल्हा परिषदेचे जिल्हा पातळीचे स्वतः डॉक्टर असलेले अधिकारी असतात, जिल्हा आरोग्य अधिकारी. मी त्यांना सूचना दिली की संपूर्ण जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सर्व डॉक्टर्स, सरकारी नाव MO मेडिकल ऑफिसर, यांची चिपळूणला एकत्र सभा बोलवा. त्यांना मी सांगणार आहे की कुटुंब नियोजनाचं उद्दिष्ट आणि पूर्ण झालेलंच पाहिजे. वर्षात आधी सुद्धा योजना करताना नीट ते 10,000चं उद्दिष्ट रत्नागिरी जिल्ह्यातल्या गाव पातळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत, ते सुद्धा त्याच्या मागे तसा तो स्टॅटिस्टिक्सच्या तत्वांचा अभ्यास असतो की नेमकं कोणाला कोणतं उद्दिष्ट, ते आकडे काहीतरी तोंडाला आले काहीतरी ठोकून देतो, म्हणजे इंग्लिश शब्द रॅन्डम, तसे नसतात. त्यामागचं सगळं लोकसंख्याशास्त्र लक्षात घेऊनची आम्ही थेट गाव पातळीपर्यंतची उद्दिष्ट सांगितली होती, पण त्याची काही प्रगती होताना दिसत नव्हती. माझ्या सूचनेनुसार चिपळूणला आरोग्य अधिकाऱ्यांची ही मीटिंग भरली आणि त्यामध्ये चर्चेचा विषय की आता बुवा जानेवारी संपत आला, हाताशी आपल्या चालू वर्षाचे 2च महिने उरले आणि जिल्ह्याचं एवढे एकच उद्दिष्ट दिसतंय की जे पूर्ण होणार नाही, जिल्हा म्हणून आपल्याला काही ते चांगलं नाही. तर संपूर्ण बैठकीचा एक सूर हा लागला की नाही होणार उद्दिष्ट, नाही होणार. एकामागून एक जे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मेडिकल ऑफिसर्स, MO आरोग्य अधिकारी सांगू लागले की आमच्या इथे कसं नाही होणार. मी जरा प्रयत्न करतोय करण्याचा की अरे ते आपल्याला सगळ्यांना मिळून त्यामागचं जे लोकसंख्येचं शास्त्र म्हणून आखून दिलेल्या उद्दिष्टांच्या मध्ये सुद्धा काही शास्त्रीय, आणि हे तुम्ही कसं काय म्हणताय, तर तुमचं काम आहे की गाव पातळीपर्यंत नीट कोणती कुटुंब की ज्यांना 2 किंवा 3 मुलं आहेत, मग त्यांना एकत्र बोलवून समंजसपणेच, यामध्ये कुठे सक्ती धाकदपटश नाही, पण कळून पटून असे प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायला हवेत. पण संपूर्ण मीटिंगचा सूरज सगळा निगेटिव्ह, नाहीच होणार. आणि हे जिल्हा आरोग्य अधिकारी माझ्याबरोबर ते काम करताना काम चांगलं करत होते असं माझं मत होतंच, पण तेही त्याच्यामध्ये असे गप्प बसून राहिले होते. थोडा मीटिंग मधला ताण वाढला त्याने की इथे हा प्रशासक उर्फ मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतोय की उद्दिष्ट तर झालं पाहिजे आणि त्याच्या सरकारी शब्द वापरायचं तर हाताखाली काम करणारे ओळीनी सगळे सांगतायत नाही होणार. बरं, शिवाय ती संघटना पण असते हो, प्रशासन चालवताना त्याचंही भान ठेवायला लागतं की ही एमोनची संघटना, मेडिकल ऑफिसर्स आरोग्य अधिकाऱ्यांची संघटना, आणि मग तुम्ही किती IAS असा आणि तथाकथित वरच्या पदावर असं नुसत्या हुकमानी ते होत नसतंय, आणि संघटनेची ती ताकद आहे. तर मीटिंगमध्ये एकूण मिळून सूर उमटणं चालू झालं की नाहीच होणार आहे.
आपलं उद्दिष्ट नाहीच होणार आहे. मी खूप तऱ्हांनी सांगून त्यातला प्रेरणेचा भाग, त्यातला आपला जिल्हा राज्यात पहिला पाहिजेचा कशाचाच काही नाही, काही दिसूनच आलं, सगळा निगेटिव्ह सूर. मग मात्र माझा एका ह्याला आवाज तापला आणि मी असा बैठकीचा समारोप करत असल्यासारखं सांगितलं की मी तुम्हाला समजावून सांगायचा आत्तापर्यंत प्रयत्न करतोय, पण त्यांनी काय काम होतंय असं मला दिसत नाहीये. तर आता मी शेवटचा म्हणजे हा आता हुकूम आहे. बरं, तो वैयक्तिक माझा नाहीये, आपल्याला सरकारकडनं आलेलं हे काम आहे. तर हुकूम आहे, बऱ्या बोलांनी पूर्ण करा, नाही तर एकेकाकडे बघून घेईन. ही शब्द वापरले मी मीटिंगमध्ये सगळ्या एमोच्या समोर. आणि नुसते पण नाही, माझे ऍक्च्युअली शब्द याच्याहून कडक होते. मी वापरलेले शब्द आहे की नाहीतर एकेकाकडे बघून घेईन, आणि तुम्ही जर सहकार्य नाही कराल तर प्रशासकीय दृष्ट्या पण चाबूक कसा चालवायचा मला माहितीये. इतके कडक शब्द होते. मीच मान्य करतोय की कडक होते. वय अनुभव पुढे सरकल्यावर आज विचार करताना जर कोणी म्हणलं तर कदाचित मी काही सौम्य वापरले असते की काय मला माहिती नाही, पण त्यावेळच्या ठिकाणचा माझं कामाविषयीचं आकलन आणि समजावून सांगायचा कितीही प्रयत्न करा हे करतच नाहीयेत. मग मात्र मी जे वापरायचा तो वापरला की माझं सांगून झालंय. कळलं का? इज इट क्लिअर? सांगून पटवून द्यायचा माझा प्रयत्न करून झालाय तर गडबड नाही पाहिजे. ते जे उद्दिष्ट आखून दिलंय ते न होऊ दे. तर ज्यांचं नाही होणार ते एकेकाकडे बघून घेईन, आणि तशीच वेळ आली तर प्रशासकीय चाबूक कसा काढायचा मला माहिती आहे. असं संपून मी मीटिंग संपवली आणि सरकारी अधिकाऱ्यांना असतं ते रेस्ट हाऊस आणि काय ते माझ्या पुढच्या कामांना गेलो होतो. पण तशी जिल्ह्याच्या आरोग्य खात्यामध्ये खळबळ माजली. दुसऱ्या दिवशीची कोकणातलं वृत्तपत्र आहे सागर त्यावेळेचं, आणि एक नाना जोशी नावाचे अतिशय प्रगल्भ व्यक्ती, माझी त्यांची पुढे दीर्घकाळ छान घनिष्ठ घरोबा नातंच होतं. आज आपल्यामध्ये ते नाही दुर्दैवानी, पण एक अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्व, ते त्याचे संपादक होते. तर दुसऱ्या दिवशीची तर सागरची हेडलाईन होती की प्रशासकीय चाबूक कसा चालवायचा आम्हाला माहिती आहे, अविनाश धर्माधिकारी प्रशासक रत्नागिरी. आणि घडलं हे होतं की ते सगळे आरोग्य अधिकारी चिडले. कशी भाषा वापरतायत आमच्याकरता, चिडले आणि उठून गेले त्यावेळचे रत्नागिरीचे खासदार गोविंदराव निकम यांच्या घरी. चिपळूणपासून 4-5 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. ती ग्रामपंचायत पण आहे सावर्डे, आणि त्यावेळी खासदार गोविंदराव निकम तिथे गावी होते. हा प्रसंग घडला त्या दिवशी. मेडिकल ऑफिसर्सची समजूत म्हणा किंवा खात्रीच होती की यांच्याकडे गेलं तर हे आपल्याला उचलून धरणार आहेत आणि हे उलट अविनाश धर्माधिकारींना अडचणीत आणणार आहेत. त्याचं कारण थोडं आधी काम चालवताना खासदार गोविंदराव निकम यांच्याशी माझे काही मुद्द्यांवर थोडे मतभेद झाले होते. मी तर ते मुद्दे कोणते असं सांगून काही कोणाचं बरोबर का चूकच्या आगाऊपणामध्ये सुद्धा पडत नाही, पण वस्तुस्थिती आहे की झाले होते आणि त्यातनं तणाव आणि हे बातम्या पसरलेल्या होत्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे मी जेव्हा चिपळूणच्या मीटिंगमध्ये ऐकवतोय एकेकाकडे बघून घेईन, ह्या चिडलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी खात्रीने ते गेले गोविंदराव निकमांच्याकडे. शिवाय खरं म्हणजे घडलं हे सुद्धा होतं. मी प्रामाणिकपणे सांगतो की ते मी मुद्दाम नव्हतं केलं, पण त्यावेळच्या स्थितीमध्ये पाहताना जर कोणाला वाटलं की हे काय हा मुद्दाम करतोय का, ते म्हणजे खासदार गोविंदराव निकम यांच्याशी काही जे उद्भवले थोडे मतभेदाचे प्रसंग काम चालवताना होणार आहेत. ते लगेच त्यांनी माणसं दुरावत नाहीत, दुरावता कामा नाहीत, पण ती प्रगल्भता दोन्ही बाजूंनी दाखवावी लागते. पण वस्तुस्थिती होती की जरा ताण उद्भवला होता आणि प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला शासनाने पण आखून दिलेले उद्दिष्ट दर महिन्याला किती ग्रामपंचायतींचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे तो एक आकडा, आणि कोणत्या करा असं नसतं ठरलेलं. खरं म्हणजे मी बसवलेली पद्धत होती की आलटून पालटून वेगवेगळ्या तालुक्यांच्या मधल्या, आणि ती पद्धत अशी रॅन्डम होती, एक प्रकारचं लॉटरी काढल्यासारखं की कोणत्या ग्रामपंचायतीचं इन्स्पेक्शन थेट मी जाऊन करायचं. घडून हे आलं होतं
मी प्रामाणिकपणे सांगतो की चुकून होतं, पण जर कोणी म्हणलं किंवा वाटलं की नाही हे यांनी मुद्दाम केलं, तसं वाटू शकतं असं त्या परिस्थितीचे धागेदोरे जुळून आले होते. ते म्हणजे खासदार गोविंदराव निकम यांच्याशी थोडा काही तणाव उद्भवल्यानंतर त्याच महिन्यामध्ये नेमकी सावर्डे ग्रामपंचायतच आली. कितव्यांदा तिसऱ्यांदा म्हणतोय की हे मी मुद्दाम नव्हतं केलं, पण जर कोणी वाटलं की हा अशा प्रकारे वागतोय आणि आता स्वतः जी खासदारांचं राहतं घर आणि ती ग्रामपंचायत पण त्यांच्याच हातात होती, तर यांनी त्याचा इन्स्पेक्शन काढलं. बरं, ते काढलं मी, प्रशासकीय शिस्तीनुसार करायचं ते केलं. त्याच्यात काही मुद्दे निघतात, मेमो म्हणतात त्याला, तोही मी मांडला, पण ह्याच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या होत्या. त्यामुळे हे आरोग्य अधिकारी मी जेव्हा त्यांना सुनावला, उठले आणि गेले गोविंदराव निकमांच्याकडे की हा सीईओ प्रशासक कसा वागतोय, कशी भाषा वापरतोय बघा. खासदार गोविंदराव निकमांनी त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेतलं. ते संपल्यावर म्हणले, झालं का तुमचं सगळ्यांचं बोलणं? गोविंदराव निकम म्हणाले, उठा सगळे आणि वा बाहेर. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला अविनाश धर्माधिकारी काय घरी भाजीपाला आणायला सांगत नाहीत ना? सांगतायत कोणत्या कामाबद्दलची, जिल्ह्याचं शासनाने आखून दिलेलं उद्दिष्ट आणि ते पूर्ण करायला सांगतायत. तुम्हाला करायचंय ते करा, सगळे वा बाहेर. हा प्रसंग मला नंतर स्वतः खासदारांनीच सांगितला. आमच्या तर नात्यामध्ये पुढे ते या जगामध्ये होते तोवर सुद्धा आपुलकी होती. मला आणखी तपशील थोडा नंतर कळला, तो म्हणजे हा जो रत्नागिरीतला अधिकारी की ज्यांनी आपले राजकीय संपर्क वापरून बदलीची ऑर्डर बदलून आणली होती आणि त्याच्या वरिष्ठांना जरा कमीपणा आणला होता आणि मी ज्याला दम दिला होता की इकडं मला काम नीट पाहिजे, नाहीतर आय विल मेक युअर लाईफ मिझरेबल. तर या प्रसंगात सुद्धा तो अधिकारी सुद्धा माझ्या बाजूने उभा राहिला होता. त्यांनी पण जाऊन खासदार गोविंदराव निकमांना सध्या रत्नागिरीचं काम कसं चालू आहे आणि ही जे सावर्डे ग्रामपंचायतीचं केलं धर्माधिकाऱ्यांनी, ह्याच्या मागे कुठली मुद्दाम डूक धरून अशी काही कारवाई नव्हती असंही सांगून घडून पण आलं. आणि अर्थातच वेगळं नको सांगायला की त्यावर्षी आम्ही कुटुंब नियोजनाचं सुद्धा उद्दिष्ट पूर्ण केलं आणि रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यामध्ये टॉपला होईल असं काम सुद्धा त्यातून होऊ शकलं. प्रशासन ही टीम आहे, ते आपलं कुटुंब आहे आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत. त्यांनी परस्पर सामंजस्याने काम केलं तर अर्थातच विकासालाही गती येते आणि कामालाही आनंद येतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.